भिवंडी तालुक्यातील कोपरगावामध्ये होळी व धुलीवंदनाचा सण मोठ्या आनंद उत्साहात गावातील ग्रामस्थांनी साजरा केला। तर यावेळी कोपर ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत घरत यांनी सर्व ग्रामस्थांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा देखील दिल्या। कोपर ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत घरत व घरत परिवारातील सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून धुलीवंदनाचा सण देखील मोठ्या आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा केला। सर्वांना जय श्रीराम। सर्व देशवासियांना तसेच माझ्या सर्व कोपरवासियांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या प्रथम शुभेच्छा देतो। आज आपण पाहत असाल तर श्री क्षेत्र कोपरेश्वर कोपर या पावनभूमीत जेव्हापासून आम्ही सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून आम्ही गावातील ज्येष्ठ नागरिक असू द्या, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक मंडळ, स्वाध्याय परिवार तसेच महिला मंडळ, माझा तरुण मंडळ म्हणजे मित्रमंडळी, ग्रामपंचायत कमिटी, त्याच्यामध्ये ग्रामसेवक सुद्धा असतील, त्या सर्वांनी मिळून आम्ही जो एक संकल्प केला होता तर कोपरगाव हा तालुक्यामध्ये दिसला पाहिजे आणि या दिसण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही पावलं उचललेले आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, विकासात्मक धोरण असतील, आध्यात्मिक कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमांची रेलचल आपण या कोपरगावामध्ये बघत आहे। आणि जेवढे कार्यक्रम होतात ते सर्व गावांचा, सर्व महिला मंडळ, वरिष्ठांचा, तरुण मंडळाचे, माझे सहकारी ग्रामपंचायतच्या कमिटीच्या या आशीर्वादातून त्यांना सोबतीला घेऊन आम्ही करतच आहोत। आपण बघत असाल का आम्ही आताच अयोध्या, उज्जैन, महाकाल, काशी, त्याच्या अगोदर पंढरपूर, आळंदी, देहू असे ट्रिप या सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही काढलेल्या आहेत। गावामध्ये कथाही आमच्या दरवर्षीप्रमाणे होत असतात, रामकथा, कृष्णकथा, हरिकथा, शिवकथा, भागवत कथा आणि पुन्हा एकदा या 5 कथांचा आम्ही संकल्प केलेला आहे। त्याच्यामध्ये आता महाशिवरात्रीला शिवकथा झालेली आहे आणि पुन्हा आता आमचा एप्रिल महिन्यात गावातील जो आम्ही श्री गणेश विठ्ठल मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर हा जीर्णोद्धार केलेला आहे आणि मंदिराचं काम जवळजवर 90% पूर्ण झालेलं आहे। तर एप्रिल महिन्यात दिनांक 31 तारखेपर्यंत हा मंदिराचा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। या सोहळ्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, देवेंद्र पाटील तसेच बालयोगी सदानंद महाराज तसेच तपस्वी छावणी अयोध्येचे परमहंस महाराज हे येणार आहेत आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार आहे। आणि सर्व ग्रामस्थांना, कोपरवासियांना मी विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा भेदभाव राजकारण न करता सगळ्यांनी एकोप्याने यावा आणि या गावाचा उत्सव सर्व साजरा करायचा। आणि जेव्हापासून आम्ही ग्रामपंचायती धुळा हाती घेतलेले तेव्हापासून आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही। जवळजवळ 55% आम्ही समाजकारण करत आहोत, 5% राजकारणाचा आहे तो पण करत नाही। का तर जेणेकरून गावाचा, तरुणांचा, सर्वांचा विकास झाला पाहिजे, सर्व व्यवसायामध्ये आले पाहिजे, सर्व सानिध्यात आले पाहिजे, हा आमचा संकल्प आहे। आणि आज आपण बघत असाल का काल होळीचा आमचा सण, एक गाव एक होळी हा पारंपरिक आमचा सण आहे, गावामध्ये साजरा केला जातो। एकच होळी सर्व गाव मिळून साजरा करतो आणि अतिशय आनंदाने हा सण साजरा झालेला आहे। हा धुलीवंदनाचा कार्यक्रम आहे, आपण बघत आहात। ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत, कमिटी आहे, आमचा महिला मंडळ वर्ग आहे, आमचे भाऊ आहेत केशव पाटील, विलासदादा, प्रभाकर पाटील साहेब, सर्व परिजन मंडळी माझ्या घरी आलेले अतिशय अति आनंदाने धुलीवंदनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। आणि पुन्हा एकदा मी गावाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने या होळीच्या आणि धुलीवंदनाच्या सर्व कोपर ग्रामस्थांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज खरोखरच आपल्या या कोपर गावामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे। होळीचा उत्सव जो आहे तो अतिशय आनंदाने पार पडला। आणि आज धुलीवंदन जे आहे, धुलीवंदनच्या दिवशी आज आपण सर्व सरपंचच्या घरी म्हणजे त्यांच्या गार्डन मध्ये सगळेजण आहोत। आणि खरोखरच आपल्या गावाला लाभलेले सरपंच जे आहेत ते बौद्धिक, धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक तसंच कौटुंबिक, सामाजिक या सगळ्याच क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहेत। म्हणून त्यांनी सगळ्यांना घेऊन या सगळ्या गोष्टी करत असतात। म्हणजे धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा सामाजिक असतील कार्यक्रम, गावाचा विकास असेल, या सगळ्या गोष्टी ते अतिशय म्हणजे काटेकोरपणे मेहनत घेऊन पूर्ण करत आहेत। आणि अशा या सरपंचांना पूर्ण गावातर्फे, आपल्या या पूर्ण परिवारातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण आजपर्यंत आपण बघितलं अनेक असे प्रत्येक गावामध्ये सरपंच आहेत, पण
आपल्या या गावाच्या सरपंचासारखं काम कुठेच नाही. सगळीकडे त्यांची वाहवा केलेली आहे. म्हणजे मिळते, बघायला मिळते. म्हणजे असे सरपंच त्यांनी आता आम्हाला सगळ्यांना म्हणजे 50 लोकांना स्वतःच्या खर्चाने अयोध्येला घेऊन गेले. अयोध्येवरनं आम्ही महाकालेश्वर तसंच काशी या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन पण घेतलं. म्हणजे इतका जो त्यांचा जो स्वभाव आहे तो किती म्हणजे कुठल्याही प्रकारचा असं म्हणजे मनामध्ये हे संशय न बाळगता सगळ्यांना घेऊन ते जातात. कोणी मत दिलेला असो नसो पण सर्वांना ते सांभाळून घेतात, सर्वांवर प्रेम करतात. म्हणून अशा या सरपंचाला पूर्ण गावाचा आशीर्वाद तर आहेच, पण भगवंताचा आशीर्वाद पण त्यांना सदैव मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि असेच कामं त्यांच्याकडनं नेहमी उत्तरोत्तर होत राहावी हीच प्रभूकडे प्रार्थना. ओके. आता पहिल्यांदा मी सर्व ग्रामस्थांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता आमचे दादा मोठे बंधू विलास दादा घरात यांनी सर्व सांगितलं आहे सरपंचाबद्दल. मी काही त्यांच्याबद्दल बोलत नाही, तर लोकांना असा संदेश जाईल तर फक्त सरपंचाच्याच बोलासाठी एक कमेंटमेंट चालू आहे. पण मी फक्त एवढंच सांगतो की खरंच जे सांगितले त्याच्यामध्ये काही दुमत नाही. त्या सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन कसं गाव चालवावा किंवा गावामध्ये कशी कामं करायची हे त्यांच्याकडून मला तरी वाटते शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही तिथे ग्रामपंचायतला बसून गेलो, आम्ही बघितलं काय होतं ते काय नाही. पण त्यांनी असं कोणामध्ये दुमत केलं नाही का बाबा हा सदस्य माझ्या बरोबर निवडून आला किंवा माझ्या बरोबर निवडून नाही. सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना बसवून सर्वांच्या समक्ष निर्णय घेऊनच ते गावाचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष करत आहे. म्हणून मी आज सांगतो, काल होली दहन झाला. होलीच्या अग्नीमध्ये गावातील सर्व लोक जे असतील आमच्याकडे असतील नसतील त्यांचा अहंकार सर्व होली मातेच्या मध्ये दहन होऊन जाऊ दे. आणि सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो की सरपंचांनी जशी कामं करत घेतली त्या सरपंचाच्या पाठीमागे आपण सर्वजण एकत्रपणे उभे राहून त्यांना मनोबल कसं त्यांचं वाढवता येईल आणि पुढील गावामध्ये सर्व कामं आपली जी बाकी आहेत अपूर्ण आहेत, आपले जे तल्यावलं जे मंडप डेकोरेशनचा त्यांचं लोकांचे जे लग्न करायचे त्याचा डेकोरेशन बाकी आहे किंवा नाना नानी पार्क बाकी आहे, जी सर्व सरपंचाचा जो संकल्प आहे की बाबा ही कामं दादा आपल्या कारकिर्दीत झालीच पाहिजे, तो ज्यांचा जो संकल्प आहे तो पूर्ण कसा करता येईल त्यासाठी मी ग्रामस्थांना विनंती करतो की सरपंचाच्या पाठीमागे आपण राहून ही कामं आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा विचार करा. कारण सरपंच येतील जातील पण कामं करणारा जो सरपंच आहे तो मला वाटते आपल्या गावाला लाभलेला आहे, त्याचा आपण परिपूर्ण फायदा घ्यावा ही मी लोकांना एक विनंती करतो आणि सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होली निमित्त आणि आपलं प्रथमतः सर्वांना, माझ्या भारत देशातल्या लोकांना आणि माझ्या कोपर गावातल्या लोकांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सरपंचाच्या बद्दल काय बोलायचं, सरपंच आमच्या कोपर गावाला लागलेली देणगीच आहे. सरपंचाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा सरपंच निवडून आले तेव्हापासून सरपंचांनी जो गावामध्ये कार्यक्रम चालू केलेला आहे का त्याच्या वाखाणे जोग आहे. आता आमच्या मी कबड्डी क्रिकेटचा खेळाडू असल्यामुळे कोपरमध्ये कधी केपील होत नव्हती, पण त्यांनी प्रथमतः पुढाकार घेऊन मला आणि माझ्या सहकार्याला बोलून मला सांगितलं का संदीप तुमच्या आपल्या गावामध्ये केपील होत नाही, तर तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते मला सांगा, आपण केपीएलचे आयोजन करू. प्रथम हा सरपंच असा आहे की त्यांनी आम्हाला क्रिकेटसाठी आणि कोपरगावच्या सर्व खेळाडूंसाठी पुढाकार घेऊन आमच्या गावामध्ये केपीएलचं आयोजन सुंदरता करण्यात आला. आणि यंदा 4 वर्ष झाली आम्ही केपीएलचं आयोजन करतो. पुढच्या वर्षी अजून जोरात कसा होईल आज सरपंच सांगतो, पुढचा आपला लास्ट वर्ष असेल, आपण 5 वर्षानंतर आपली सत्ता येईल जाईल त्याच्यानंतर, पण 5वं वर्ष आपल्याला असं जोरात करायचं आहे का लोकांना पण बघू द्या का केपीएल केलाय तो कोणी केलाय, तर कोपरे सरपंचांनी करून दाखवलंय. एवढंच बोलतो सरपंचाविषयी. सरपंच आमचाच आहे आणि आमचा पूर्ण गावाचा आहे आणि गावातच राहणार आहे. भारत सरपंचाला मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या वर्षात तुम्ही अशीच कार्यक्रम करत जा आणि तुमचा नावाचा जय जयकार हो. जय श्रीराम. होळीचा सण अख्ख्या देशात आपल्या मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. तसेच आम्हीही आपल्या गावात होळीचा उत्सव साजरा करून मजा लुटून आज सरपंचाच्या बंगल्यावर आलोय. थोडीशी इथेही मजा करू सरपंचांबरोबर आणि एकत्रितपणे थोडी मजा लुटू. आणि होळीच्या मी सर्वांना ग्रामस्थांना अख्ख्या देशातल्या जनतेला होळीच्या शुभेच्छा देतो. जय श्रीराम. जय श्रीराम.